पिंपरी चिंचवड शहरातील राटणी फाटा या ठिकाणी काल दिनांक 23 एप्रिल 2026 रोजी अतिक्रमण विभागाची कारवाई करण्यात आली। यामध्ये अतिक्रमण विभागाच्या कारवाईमध्ये सहभागी असलेले कर्मचारी, अधिकारी आणि संबंधित सुरक्षारक्षक यांच्याकडून हातावरचं पोट असलेले भाजी विक्रेते आणि फळे विक्रेते यांच्या मालाची नासधूस करण्यात आली। हातगाडीवर भाजीपाला आणि फळे भरलेली हातगाडी अक्षरशः या कर्मचाऱ्यांनी उलटून टाकली आणि तो जो माल होता विकून त्यांच्या संसाराचा गाडा चालवला जात होता। आजचा माल विकल्यानंतरच ज्यांची आज चूल पेटणार होती असा माल या कर्मचाऱ्यांकडून रस्त्यावर ओतून नासधूस केली गेलेली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिका एका बाजूला स्वच्छता राखण्याचं आवाहन करते, त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने आवाहन करते आणि पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ राहण्याच्या दृष्टीने आवाहन करीत असताना ही अशा पद्धतीची कारवाई करणं कितपत योग्य आहे, माल रस्त्यावर ओतून देणं कर्मचाऱ्याकडून कितपत योग्य आहे, जेणेकरून आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल, तिथं घाणीचं साम्राज्य निर्माण होईल आणि रस्त्यावर राडारोडा कचरा निर्माण होईल, अशा पद्धतीची कारवाई केली गेली। त्यामुळे लोकांकडून थेट प्रश्न उपस्थित केला जातोय की अशा पद्धतीची अतिक्रमण विभागाची कारवाई योग्य आहे का। एकतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये हॉकर झोनचा प्रश्न आहे। या कष्टकरी या कामगारांना आणि व्यापाऱ्यांना, छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना, भाजी विक्रेत्यांना हॉकर झोन निर्माण करून दिले पाहिजे, त्यांना एक सेफ बाजू दिली पाहिजे जेणेकरून ते तिथे व्यवसाय करू शकतील। असं धोरण असताना देखील हॉकर झोनचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि तो अजूनही सोडवला जात नसेल। त्यामुळं रस्त्याच्या कडेला उभं राहून हे भाजी विक्रेते भाजी विकत आहेत। आता अतिक्रमण विभागाची कारवाई कशा पद्धतीनं अमानुष पद्धतीने झालेली आहे, ही अशा पद्धतीनं कर्मचाऱ्यांची दादागिरी, झुंडशाही आणि या झुंडशाहीला बळी पडलेले छोटे मोठे व्यापारी ज्यांचा माल या ठिकाणी नासधूस करताना आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किंवा आपल्याला पाहायला मिळतं आहे की या कर्मचाऱ्यांनी किती अमानुष पद्धतीने ही कारवाई केलेली आहे। रस्त्यावरती हा माल ओतून दिलेला आहे, रस्त्यावर राडारोडा केलेला आहे, दुर्गंधी आणि कचरा रस्त्यावर होईल असं कृत्य या कर्मचाऱ्यांकडून घडलेलं आहे। महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करावी, पण नियमात बसेल अशी कारवाई करी। हा जो काही कारवाईचा प्रकार आहे तो कुठल्याही नियमात बसतो असं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगावं। रस्त्यावर राडारोडा फेकून देणं आणि पुन्हा एकदा वाहतुकीला समस्याला निर्माण करणं, वाहतूक समस्या निर्माण करणं, त्या ठिकाणी कचरा निर्माण करणं आणि रस्त्यावर असा माल, ज्या माल विक्रीतून या लोकांचे संसार चालतात, रात्रीची चूल पेटणार आहे, तर अशा या कारवाई विरोधात या कर्मचाऱ्यांवरतीच गुन्हे दाखल व्हावेत अशी भूमिका सामान्य नागरिकांची आहे, असं म्हणणं सामान्य नागरिकांचं आहे। महापालिकेने कारवाई करावी, पण ही अमानुष पद्धत, ही झुंडशाही आणि गुंडशाही या कर्मचाऱ्यांच्या अंगामध्ये कुठून घुसली आणि हे कर्मचारी अशा पद्धतीची जर का झुंडशाही दाखवत असतील तर सामान्य नागरिकांनी कुणाकडं दाद मागायचा असा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। एकतर महानगरपालिकेनं या परिसरामध्ये हॉकर झोनचा प्रश्न सोडवलेला नाही, या भाजी विक्रेत्यांना व्यवस्थित जागा दिलेली नाही। हे भाजी विक्रेते आपला उदरनिर्वाह भाजीपाला विकून, रस्त्याच्या कडेला भाजीपाला विकून जर का उदरनिर्वाह करत आहेत तर यांच्यावर संसारावर तर घातला जातो, परंतु वाहतुकीला अडथळा निर्माण होत असेल, वाहतूक कोंडी निर्माण होत असेल तर कारवाई करावी, पण ही कारवाईची पद्धत योग्य नाही। रस्त्यावर अशा पद्धतीनं माल रस्त्यावर ओतून देणं आणि पुढं निघून जाणं ही कारवाईची पद्धत योग्य नाही असं सामान्य माणसांचं मत आहे। समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।